विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। माधव निर्मळ आपल्या सोबत आहेत। तर अक्षरशः शेवटच्या टप्प्यात आता प्रचार आलेला आहे। उद्या शरद पवारांची सभा पण होते, तुम्ही देखील मैदानात उतरलेला आहात। कसं कसं या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे? आज आम्ही तुम्ही पाहतात या माजलगाव शहरामध्ये आम्ही सकाळपासून लोकांना मतदानासाठी विनंती करतो। लोक ठिकठिकाणी आमचं त्या ठिकाणी व्यापारी बांधव स्वागत करतात, फटाके वाजवतात, हार घालतात, फुलं देतात। फार उत्साह या मतदारसंघातील जनतेचा आहे। निश्चित मला खात्री आहे की विजय माझा या ठिकाणी होणार आहे चांगल्या मतानं। खरं पाहिलं तर तुम्ही ओबीसी संघटनेमध्ये काम करताय। एक लक्ष्मण हाकेंनी देखील तुमची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली होती। एकूणच कसं पाहताय? हाके साहेब येणार का, सभा असणार आहे का, एकूणच काय नाही? ठीक आहे, बघूया आता आणखी 2-3 दिवस आहेत, कसं त्यांचं काय शेड्यूल आहे त्याप्रमाणे बघूया कुणाची सभा लावता येईल। विजयाचं गणित कसं बांधलंय तुम्ही? विजयाचं गणित म्हणजे मी उद्योग क्षेत्रामध्ये काम करतो, मी प्रश्न लोकांचे घेऊन समोर आलेलो आहे। शेतकऱ्यांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मी तयार करणार आहे, तरुणासाठी एक उद्योजक म्हणून चांगला प्लॅटफॉर्म तयार करणार आहे, शिक्षणाचा दर्जा या ठिकाणी वाढवणार आणि भ्रष्टाचार जो बोकाळ्याला या माजलगाव मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं तो मी कमी करणार आहे। तुम्ही ओबीसीचं काम करताय, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी जे आहे त्यांच्या सभेमधून जरांगे पाटलांचा बोलबाला केला जातोय। जरांगे पाटलांमुळेच मी या ठिकाणी जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा भाग म्हणून मी खासदार झालो असं बजरंग सोनवणे म्हणाले। उमेदवार देखील हे करताय, कसं पाहताय? हे बघा, त्यांना सगळ्यांना मतदान केलेलं आहे, एका समाजानं त्यांना मतदान नाही केलं आणि आज ते खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचे खासदार आहेत। त्यांनी सर्वांची भाषा बोलली पाहिजे, त्यांनी एका समाजाची कुठल्याच भाषा बोलता कामा नये। उद्या आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सर्वांची भाषा बोलणार। खऱ्या अर्थानं काही लोकांवर या ठिकाणी अन्याय झाला त्याबद्दल कुणी या ठिकाणी बोलत नाही, जाळपोळ झाली त्याच्यावर कुणी काही बोलत नाही। खऱ्या अर्थानं हे विषय मानले पाहिजे। तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमचं विजन काय असणार? मी सांगितलं की आता शेतकरी आमचं या ठिकाणी शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढवता येईल एकरी, आणि तरुणांना उद्योजक कसं करता येईल, आणि शिक्षण क्षेत्राचा दर्जा वाढवून या माजलगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या पद्धतीने माझं या ठिकाणी विजन असणार आहे। आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण मला संधी दिल्यानंतर देणार आहेत यात काही शंका नाही। आपण पाहता 2-3 महिन्यामध्ये फार मोठ्या बदल दिसायला लागतील। खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येईल। खरं पाहिलं तर पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय म्हणून तुमची ओळख आहे, ताई साथ देणार आहेत? आशीर्वाद आहे ताईंचा, साथ आहे, बघूया काय काय होतं, पण आशीर्वाद मला निश्चित आहे ताईंचा। ताई साहेब मला आशीर्वाद देतील त्याच्यात काही शंकाच नाही। आपण पाहताय माजलगाव मतदारसंघात आता जे प्रचार आहे तो अंतिम टप्प्यात आला आहे। या ठिकाणी त्यांनी भव्य रॅली या ठिकाणी काढली होती आणि आता प्रचार जे आहे त्या प्रचाराला वेग आलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या 23 तारखेला गुलाल कोण उधळणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे।